विकास कामांचा पाढा वाचत सुधीर चौधरी यांची विरोधकांना चपराक। देवनावे गावात महायुतीच्या प्रचारादरम्यान सुधीर चौधरी यांनी वस्तुस्थिती समोर ठेवत मांडली विकास कामांची यादी। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आला असून आतकरगाव जिल्हा परिषद गटात आता वातावरण तापू लागले आहे। महायुतीच्या उमेदवारांवर सतत आरोप होत असताना पहिल्यांदाच केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देत देवनावे गावचे युवा नेते सुधीर चौधरी चांगलेच भडकले होते। सासगाव परिसरातील परिवर्तन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी माजी जिल्हा परिषद सभापती नरेश पाटील यांनी निधी न दिल्याचे आरोप केले होते। याच आरोपांचे खंडन करीत आतकरगाव ग्रामपंचायतमध्ये नरेश पाटील यांच्या माध्यमातून कोट्यावधीच्या निधीतून झालेल्या विकास कामांचा पाढाच वाचून दाखवित गेल्या विधानसभा निवडणुकीत आम्हाला टार्गेट करीत देवनावे गावात ही तर 4 टालकी आहेत, ते काय करणार असे हिणवले असता 210 मतदान घेत त्यांचे तोंड बंद केले होते। आताही विरोधक नरेश पाटील यांच्यावर बिनबुडाची टीका करत आहेत। त्यामुळे त्यांना 9 तारखेला दाखवून देऊ की नरेश पाटील यांनी केलेल्या विकास कामांमुळेच आपला विजय होईल। शिवसेना, भाजप आणि आरपीआय या युतीसाठी अतिशय अनुकूल अशी ही परिस्थिती आहे। गेल्या आमदारकीच्या जेव्हा इलेक्शन झाला त्या इलेक्शनमध्ये आम्ही दाखवून दिलं तशी का शिवसेना देवनावे आणि विभागातली काय आहे, आमदारांना आपण इथं पुरेपूर जेवढा लीड देताना येतं याचा होता तेवढा आपण लीड दिलेला आहे। कारण का इथेशी फक्त एवढी वल्गना केली ती का हे 4 टोळकी आहेत, यांना आपण 20 न 50च्या आत गुंडाळणार आहेत, पण आम्ही 210चा आकडा पार केला। तिथंच त्यांचा हार झाली ती। आणि आज ज्या वल्गना त्यांच्याकडनं चालू आहेत का बाबा नरेश दादांकडनं काय कामं केली किंवा आणखीन काय केली, म्हणजे इथेशी काहीतरी काल समजलं, कोणतरी बोलत होते आतकरगाव साईडचे असतील, सासगाव डेकू साईडचे असतील किंवा देवनावा दहिवली या परिसरातले काही जणांनी बाईट दिल्यात नरेश दादांकडनं काय कामं झालेत, कुठल्याही प्रकारची कामं काय झाली नाही काय नाही। तर मी आपल्याला त्या कामांचा तपशील देतो। आतकरगाव ग्रामपंचायतमध्ये नळ पाणी पुरवठा योजना ही 1,11,00,000 रुपयाची आहे। आतकरगाव बौद्धवाडी स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता 5 कोटीचा आहे, 5 लाखाचा आहे। आतकरगाव बौद्धवाडा वस्ती स्मशानभूमी संरक्षण भिंत ही 10 लाखाची आहे। आतकरगाव बौद्ध वस्तीमध्ये अंतर्गत गटर 2.5 लाखाचे आहेत। आतकरगावमध्ये स्मशानभूमीकडे जाणारा कॉन्क्रीटचा रस्ता 7 लाखाचा आहे। रायगड जिल्हा परिषद आतकरगाव दुरुस्त करण्यासाठी 1 लाख रुपये दिलेले आहेत। आतकरगाव आदिवासी वाडी येथे कपाट वाटप आडोशी आदिवासी वाडीकडे जाणारा रस्ता 6 लाखाचा आहे। आडोशी बौद्धवाडी वस्ती संरक्षण भिंत बांधणी 20 लाखाची आहे। आडोशी वागरण वाडी येथे रस्ता 5 लाखाचा आहे। आडोशी येथे गावातून बौद्ध वस्तीकडे जाणारा रस्ता 10 लाखाचा। आडोशी येथे हायमॅक्स बसवणे 3 लाखाचे आणि आडोशी येथे शेतजमीन संरक्षण भिंत ही 10 लाखाची आहे। ही कामं आहेत काय त्यांचा अपप्रचार करायचा आहे। आज ही जी कामं ही समोर तुम्हाला दिसतात ना, मग कशा करता तुम्ही समोरचे तुमची कामं दाखवा ना। तुम्ही दुसऱ्यांची कामाचं निरेटिव्ह करण्यापेक्षा आपण काय कामं केले ती दाखवायचे। आपण पंचायत समितीमध्ये सभापती असताना आपण काय केलं, ते जिल्हा परिषदमध्ये असताना नरेश दादांनी ही जी कामं केलीत या जोरावरच आम्ही आपल्याला सांगू शकतो का आमची सीट ही 101% विजयी होणार।